नमस्कार, मी सुवर्णा. आत्ता निघाले आहे कोकणामध्ये आणि अशा प्रकारचे जर शेड मला दिसले तर मी तिथे हमखास थांबते. या दाखवते. मावशी तुझं नाव सांगा. शांताबाई नामदेव वालेकर. तुम्ही ह्याच गावच्या आहे? आणि ही कोण आहे? ती नाथ आहे. बरं, कितवीला आहेस ग? बरं, या मावशीकडे अशी सगळी ही फळं आहेत. हे बघा, 20 रुपयाला हा वाटा. 20 रुपयाचा करवंदाचा वाटा आहे आणि हा 50ला आहे. ह्यामध्ये फरक इतकाच आहे की ह्याच्यातले करवंद ही लहान आहेत आणि ह्याच्यामध्ये हे मोठे आहेत. हे बघा, हा दोघांमधला फरक आहे. त्याच्यामुळे हा वाटा जो आहे तो 50ला आहे. हे बघा, आणि हा 20ला आहे. आणि हे लाल जाम आहेत. हा वाटा कसा आहे? 50लाच आहे काय? बरं. आणि हे जांभळं 20 रुपयालाच आहेत. हे जांभूळ आहेत. आणि हे कसं आहे? आळू आळू ते 20ला 4. 20ला 4. 10 रुपयाची 2च द्या बघ मला. दीदी हे फोडून दाखव ग, कसं आहे? बारीक फोडी दाखव, बारीक. जे गोड असेल ना तेच दाखव. अरे वा, चिकू सारखं आहे का ग हे? हा हा चिकू सारखा आहे. चिकू सारखं आहे पण ह्याचा शेप जरासा वेगळा आहे ना. आपले लोक नाही घेतात. काय करते हा आळू? हे बघा, चिकू सारखे जरी हे फळ दिसत असले तरी ह्याची चव अजिबात गोड नाहीये. आंबटसर ह्याची चव आहे. काही ठिकाणी हे वाळवून खाल्ले जातात, पण मला विचाराल तर मला ह्याची चव इतकीशी आवडलेली नाहीये. पण तुम्ही हे खाल्ले का मला नक्की सांगा. 20 रुपयाचे जांभूळ द्या. असंच घ्या हातात. असंच घेऊ? हो. बरं ठीक आहे, नाही तर ह्याच्यात टाकलं तरी चालेल. टाकू. हो, काय नाही हरकत. बस. काय मग, नेक्स्ट टाइम तुम्ही कोकणात जाल तेव्हा जर अशा शेड्स खाली तुम्हाला मावशी दिसल्या तर वेगवेगळ्या प्रकारचा कोकणातला खास रानमेवा घ्यायला विसरू नका. आणि जमल्यास ह्यांच्याशी तरी बार्गेनिंग करू नका. आणि अजून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.